चांगला विचार करा. मनात असं चुकीचा कधीच विचार करू नका. की तुम्हाला तो नंतर फळाला 100% येतो. हे नाटक तुम्हीच बसवा. कोणतं नाटक? भरत जाधवांचं मोरूची मावशी. कलाकाराला शिकणं आणि शिकत राहणं हे खूपच गरजेचं आहे. बरोबर. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशनचा एक नवा एपिसोड. प्रत्येकप्रमाणे आजही आपल्याला एक अतिशय उत्तम पाहुणे लाभलेले आहेत आणि आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ही व्यक्ती यांनी देशसेवेसाठी आर्मीमध्ये बरीच वर्ष सेवा दिली आणि त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना अभिनय कलेकडे वळावंसं वाटलं. तर अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि इतर बऱ्याचशा तांत्रिक बाजू याच्यामध्ये त्यांनी आपला प्रवास सुरू केला आहे. तर जाणून घेऊया आज त्यांच्या प्रवासात त्यांना काही अडथळे आले का, किंवा त्यांना काही प्रोत्साहनं मिळाली का, किंवा त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर आज आपल्याला जे पाहुणे लाभले त्यांचं नाव आहे अतुल सावेकर सर. जास्त वेळ न घेता आपण गप्पांना सुरुवात करूया. मी गप्पा अशासाठी म्हणतोय, मुलाखत अशासाठी म्हणत नाही की मुलाखतीमध्ये माणूस हातचं राखून आणि औपचारिक बोलतो. गप्पांमध्ये माणूस हातचं राखून बोलत नाही, मनसोक्त गप्पा मारतात. तर त्याच्यामध्ये त्यांचे अंतरंग जाणून घेणं जास्त सोपं ठरतं. म्हणून आम्ही नेहमी गप्पा मारण्यावर आमचा कल असतो. तर चला आपण गप्पांना सुरुवात करूया. स्वागत करूया अतुल सावेकर साहेबांचे. सावेकर साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपला किमती वेळ दिलात आमच्या नॉलेज गेन फाउंडेशन या यूट्यूबवरील वाहिनीसाठी. आज तुमच्याकडून तुमचं मनोगत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न सर असा, आता मी प्रश्न म्हणतोय याचा अर्थ हा प्रश्नोत्तराचा तास नाही. आणि तुम्ही आर्मीवाले आहात, मी पोलीस खात्यातून निवृत्त झालो आहे. मग प्रश्न म्हटले की चला हे काय प्रश्नोत्तर इंटरोगेशन चाललंय की काय, असं आमच्या प्रेक्षकांना वाटतं कामा नये. तर गप्पा मारायच्या आहेत. पण जाणून घेण्यासाठीचा पहिला प्रश्न की आपण आर्मीमध्ये किती वर्ष सेवा दिली आणि आपलं आर्मीमध्ये जाणं कसं झालं आणि आर्मीमधून आल्यानंतर तुमचा जो काही प्रवास सुरू झाला त्याच्याबद्दल जरा तुमच्याच तोंडून स्वतःबद्दल आम्हाला ऐकायला. बरोबर. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आणि आपल्या टीमचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद की आपण आम्हाला संधी दिलात, इथं स्टेज उपलब्ध करून दिला. पहिला प्रश्न असा की आर्मीमध्ये कसा गेलो. आमचा काळ होता 1994ला मी 10वी पास झालो. त्या 10वीला असतानाच 94ला असतानाच त्यावेळेला आम्हाला हे IT आणि हे असं काहीच नॉलेज नव्हतं आपल्याला. इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त काय पोलीस भरती, मिलिटरी भरती आणि शिक्षक ह्या तीनच गोष्टी आम्हाला माहित होत्या. नाहीतर कारखान्याची नोकरी, याच्या पलीकडे आम्हाला काहीही माहित नव्हतं. त्या काळात गडिंग्लजमध्ये भरती आली. गडिंग्लज शिवराज कॉलेजच्या ग्राउंडवर भरती आली. आम्ही सहज ट्राय करायला गेलो. तिथं मी रनिंगमध्ये फेल झालो. फेल झाल्यानंतर मला कळलं की कसली भरती होती? मिलिटरीची. तिथं फेल झाल्यानंतर मला कळलं की बाबा आपल्याला अजून प्रॅक्टिस करणं गरजेचं आवश्यक आहे, रनिंग. मग मी दररोज प्रॅक्टिस चालू केली. पुन्हा आपली भरती आजऱ्यामध्ये आली. आजऱ्यामध्ये आल्यानंतर त्या भरतीमध्ये मी रनिंग पास झालो आणि पास म्हणजे सर्व पास होत गेलो आणि मी मिलिटरीमध्ये जॉईन झालो. अच्छा अच्छा. म्हणजे असा तिथं प्रवास सुरू झाला. हो. मिलिटरीत गेल्यानंतर तुमचं ते प्रशिक्षण चालू झालं असेल. हो. तिथे घाम गाळावा लागला काय? आणि मग जे मिलिटरीबद्दलचे जे कल्पना असते की बाबा आपण मिलिटरीत आता जाणार आणि हे करणार, पण त्या पहिल्या 9 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये पळून यावंसं वाटलं नाही? म्हणजे प्रशिक्षण खडतर असतं म्हणून म्हटलं. हो हो हो, बरोबर आहे. तुमचा प्रश्न नक्कीच बरोबर आहे. पण आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळं आम्हाला ते प्रशिक्षण वाटलंच नाही. म्हणजे जीवन खडतरच आम्ही जगत होतो. त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे आम्हाला पोटभर जेवण भेटणे, परत वेगवेगळे म्हणजे खायला घालून पळायला लावत. अच्छा अच्छा.
मग ते आणि ते एन्जॉय करत होतो आम्ही. ते म्हणजे प्रशिक्षण वाटलंच नाही खरोखर. ते आम्हाला एन्जॉय वाटत. आम्हाला वाटायचं की अजून काहीतरी करायला, अजून काहीतरी बेस्ट, अजून काहीतरी बेस्ट. तुम्हाला वाटतं ना की आपण मंकी रोप चढणे किंवा व्हर्टिकल रोप चढणे, पोरं आम्ही पारंब्या चढायचो असताना मसर टाकताना पारंब्या चढायचं. मग तिथं आम्हाला जर अवेलेबल करून दिलं, तो सूर पारंब्यांचा खेळ तिथे कामाला आला. आणि ते आम्ही एन्जॉय केलं. आणि ते एन्जॉय करता करता एका महिन्यानंतर आम्हाला 1500 रुपये पेमेंट सुद्धा दिले. चला, म्हणजे खाऊन पिऊन एन्जॉय करण्याचे पैसे मिळाल्यासारखं वाटलं असेल त्यावेळेला. आणि ते 1500 रुपये म्हणजे आता 1.5 लाखाबरोबर आहेत. बरोबर आहे. 94ची गोष्ट त्यामुळे खूप छान आणि खूप मजा आली. अच्छा. मग तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष सेवा द्यायची वेळ आल्यानंतर तुमची पहिली नेमणूक कुठे होती? माझी पहिली नेमणूक गंगटोक, सिक्कीम. सिक्कीम मध्ये गंगटोक आणि नथुला बॉर्डर. नथुला बॉर्डर फेमस आहे. त्या नथुला बॉर्डर मध्ये मी गेलो होतो. म्हणजे देशाच्या सीमांवर तुम्ही प्रत्यक्ष काम करायला पहिली गोष्ट गेला, रुजू झाला. हो. अच्छा. किती वर्ष सेवा झाली सर? माझी 17 वर्ष. म्हणजे नेहमी त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 17 वर्ष सेवा बजावावीच लागते, तेव्हा तुम्हाला निवृत्तीची संधी मिळते. निवृत्त झाल्यानंतर तुम्ही परत आपल्या गावी आलात. पण निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला दुसरं त्याला कनेक्टेड जॉब करावं असं वाटलं नाही? बिलकुल. ह्याच्या अगोदर एक तुम्हाला स्टोरी सांगतो. भरती झालो, सगळं छान झालं. एक सुट्टी काढून मी परत आमचं टेक्निकल ट्रेनिंग असतं. म्हणजे पहिली 6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर आणि टेक्निकल ट्रेनिंग वर्षभर असतं आमचं. त्यावेळेला मला असं झालं की म्हणजे सुट्टी काढून मी गावी गेलो, युनिटमध्ये गेलो, गावावरून युनिटमध्ये गेलो. आणि त्यावेळेला पिक्चर आलता दिल तो पागल आहे. ते गाणं रात्रीचं ड्युटीला असताना कुठेतरी वाजायचं, कानावर पडत. दिल तो पागल आहे. आई शपथ. आणि खरोखर मी पागल झालो. म्हणजे ते गाणं ऐकून पण आणि ते फिलिंग एवढं, अरे असं वाटायला लागलं की सगळं माझं मित्र सोडलं, माझं आई बाप सोडले, माझं परिवार सोडला, माझं गाव सोडलं, तालुका जिल्हा सगळं सोडून मी कुठं गेलोय आणि ते गाणं ऐकतोय, दिल तो पागल आहे. अरे बापरे, मी खरोखर पागल झालो त्यावेळेला. म्हणजे कुठेतरी ते कलेचं टच यायला लागलं तिथूनच. नाही, मी त्याच्याकडे येणार आहे. म्हणजे कलेकडे तुम्ही कसे वळलात. पण त्याच्या अगोदरच आपलं एक सामान्य आयुष्य असतं नाही का प्रत्येक माणसाचं. निवृत्त झाल्यानंतर चला, आल्यानंतर माणूस काय करतो, आहे ती शेती सांभाळूया, आहे तेवढं पेन्शन पुरेशी आहे, असा एक सोयीस्कर विचार करतो. बरेच जण करतात आणि ते गैर याच्यातला पण भाग नाही. पण तुम्ही मग काही जण पुन्हा नोकरी करण्याचा प्रयत्न करतात, दुसरी टर्म. काही जण पोलीस खात्यात जातात, काही जण बँकांमध्ये नोकरी करताना आढळतात किंवा वेगळ्या. तुम्हाला काही जण व्यापारात घुसलेले, व्यवसायात घुसलेले आपण पाहतो आर्मीतले. आता आपण काजूची फॅक्टरी चालवणारे एक आर्मीचे जाधव साहेब आहेत, त्यांचा परिचय झाला. सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्ही पुढच्या आयुष्याचं व्यवस्थापन काय ठरवलं होतं की आपण अशा पद्धतीने हे करायचं असं? बरोबर, तुमचा चांगला प्रश्न आहे. ह्याच्यापूर्वी मी एक इन्सिडेंट सांगतो. 2013ला मी दिल्लीमध्ये होतो. आणि आमच्या ऑफिसर्स मेस असते ना, ऑफिसर्स मेसमध्ये एक तरुण आला आणि सहज असं म्हणजे जस्ट त्यांची बातचीत चालली होती. तर तो काय बोलला, माझं म्हणजे आमचं त्यावेळेला पेमेंट समथिंग 20-25 असेल आय थिंक, 15-16. तो म्हटला की मी महिन्याला 2 लाख रुपये कमवतो. म्हणजे तो जे काय करतो त्याच्यात तो काय व्यवसाय करतो ते माहित नाही पडलं, पण कानावर हे शब्द पडलं की मी महिन्याला 2 लाख रुपये कमवतो. आता तुम्ही सांगा, आर्मीमध्ये राहून आम्ही एक्स्ट्रा इन्कम करू शकतो का? नाही करू शकत. मग माझं एक ध्येय ठरलं की रिटायर झालं की आपणही महिन्याला लाखो रुपये, 2 लाख रुपये माझं टार्गेट होतं. 2 लाख रुपये कमवायचं म्हणजे कमवायचं. हा काळ कोणता होता? सनावळी काय आठवते सर? 2013ला तुम्हाला मनाने हे घेतलं की मला महिन्याला किमान 2 लाख रुपये कमवायचे आणि 2014ला मी रिटायर झालो.
अच्छा, रिटायरमेंट काळ तात्काळ. जवळच होता. हा, हा. म्हणून ते माझ्या डोक्यात विचार हा, आला हा, हा. की नाही, महिन्याला 2 लाख रुपये कमवायचे म्हणजे कमवायचेच. मग त्यावेळेला हा विचार नाही आला की बाबा कसे कमवायचे, त्यासाठी साधन काय असेल? साध्य ठरलं 2 लाख रुपये कमवायचे, हे साध्य ठरलं. बरोबर. साधन काय असेल हे त्या मुलाकडून विचारून घेऊन, किंवा बाबा तो कसा कमवतोय, किंवा तसे काही साधनं उपलब्ध आहेत का, तसे काही संधी उपलब्ध आहेत का, ह्याच्यावर कधी अभ्यास नाही झाला? नाही. मनात तर आलं, मनात तर प्रत्येकाच्या येतं मला 2 करोड कमवायचे आहेत, 5 करोड कमवायचे आहेत, किंवा करोडपती व्हायचं आहे. बरोबर. साधनाची पण आवश्यकता लागते ना. मग ते शोधण्याचा काही प्रयत्न केला हो, केला की. मी प्री प्लॅन काय केला, रिटायरमेंट, आफ्टर रिटायरमेंट PSI व्हायचं. बर, गुड गुड. PSI व्हायचं हे स्वप्न होतंच माझं. हा, पण तत्पूर्वी मला ताज हॉटेलकडून कॉल आला. हॉटेल ताज मुंबईमध्ये, सिक्युरिटीमध्ये. पण आर्मीपेक्षा 3 पटीनं पेमेंट जास्त होता. बरोबर. कारण माझ्याकडं कमांडो कोर्स होता, प्लस वेपन होतं. त्या ह्याच्यावर मला लायसन्स. हा, त्यामुळे मला तिकडं चान्स भेटला हॉटेल ताजमध्ये. तिथून माझं गणित चालू झालं. अच्छा अच्छा. हा, म्हणजे एवढं बाबा 25,000चे 3 पटीने म्हटलं तर 75,000 तरी मिळू शकतात वगैरे वगैरे. बरोबर. तिथून माझं गणित चालू झाली. मग त्यावेळेला काय चालू होतं, कॅब मुंबईमध्ये ओला उबेरचं जस्ट ओपनिंग चालू झालं होतं. मला 1 गाडी, 2 गाडी, 3 गाडी नाही, अशा भरपूर गाड्या करायच्या होत्या स्वतःच्या. थोडक्यात उद्योजक व्हायचं होतं. म्हणजे हा व्यवसाय करत करत, आणि मी तिथं दिवसभर ड्युटी करायचं किंवा नाईट ड्युटी करायची, आणि दिवसभर मी त्या कॅबच्या पाठीमागे फिरायचो. की उत्पन्न कसं वाढेल, 2 लाखाला कसं टच करायचं, म्हणजे तुम्ही तुमचं एक फिक्स करून ठेवलं होतं. बस मला तेवढंच होतं की मला 2 लाखाला टच करायचं. ते टच झालं नाही, जवळपास गेलो सगळं. याच्यासाठी जेवढं काही अपॉर्च्युनिटी असतील, जेवढं काही प्रयत्न असतील, जेवढी काही ताकद लावायची होती, ती सगळी ताकद लावली. आणि मला वाटलं 2 लाख नाही, 2 लाखाच्या वर जास्त पैसे कमवू शकतो, त्याच्याही पेक्षा जास्त कमवू शकतो. 2 लाखाचं सिलिंग तोडू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये. आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मी काम केलं. डेला असेल तर मी नाईटला काम करायचं, नाईटला असेल तर डेला इकडे जायचं. मेहनतीत कुठे कमीच नव्हतं. मेहनतीत कुठंच कमी झाली. आणि काय झालं असेल सांगा, माझा जन्मदिवस 9 जानेवारी. आणि 5 जानेवारीला नाईट ड्युटी करून मी घरी येत होतो, पहिली सुट्टी. फक्त मी ड्युटी केली 1.5 महिना ताज हॉटेलवर. फक्त 1.5 महिना मी ड्युटी केली. 1.5 महिन्याचं तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे पेमेंट, एकच पेमेंट आलं, दुसरं पेमेंट आलंच नाही माझं, एकच पेमेंट आलं. आणि 5 जानेवारीला मी गावी सुट्टी येताना, माझ्याकडे बॅग होते खांद्यावर. मी बायकोला सांगितलं की मी गावी येतोय. आणि गावी येतोय, मी बसमध्ये बसलो, आणि बसमधून एका स्टॉपला उतरायचं होतं, वरळी नाक्याला बसमधनं उतरलो मुंबईमध्ये. ताज हॉटेलमधून वरळी नाक्याला मी बसमधनं उतरलो. आणि उतरल्या बाईक रायडर असा स्पीड मध्ये आला आणि मला असा उडवला, माझा पाय मोडला, डोळा फुटला, कमरेला लागलं. अरे बापरे. आणि ते जे माझं स्वप्न होतं ते क्षणातच भंगूर झालं, एका क्षणात. आणि मी केम मध्ये ऍडमिट झालो. माझ्या तोंडून एवढंच येत होतं, मला अश्विनी हॉस्पिटलला घेऊन जावं. मला बाकी काहीच कळत नव्हतं. अश्विनी हॉस्पिटलला घेऊन जावं. हा पण किस्सा आहे. अश्विनी हॉस्पिटलच का, हा पण एक किस्सा आहे. आणि क्षणात ते ॲम्ब्युलन्स आली, आणि कसं मला नाही समजत. मी ते अंधार झाला सगळा, आणि मला 1-2 दिवस शॉक झालो मी, आणि मला काहीच कळलं नाही. कोमात गेल्यासारखं झालं. ती माझी स्वप्न, ते माझा उद्देश. आणि वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान 0, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. हे सगळंच बारगळलं ते.
माझी बायको माझा पाय धरून हलवते. तुम्ही गावी येण्याच्या ऐवजी त्यांना इकडून मुंबईला जावं लागलं. त्यांना मुंबईला यावं लागलं. बर. एवढं शॉकिंग होता तो पिरियड. म्हणजे तुम्ही विधिलिखित होतं तुम्हाला ते अनपेक्षितपणे घडलं. आणि हे सांगायचं तात्पर्य काय की मला अश्विनी हॉस्पिटलला घेऊन जावं. मी 17 वर्ष इमानदारीने नोकरी केली आर्मीमध्ये एवढे इमानदारीने नोकरी केली ना. आणि काही लोक असे असतात की जाणून बुजून आजारी पडतात आणि त्यांची देखभाल करायला आमच्यासारख्यांना पाठवायला लागतं. आणि ते आर्मीचं हॉस्पिटल इतकं सुंदर, ते बेड इतकं सुंदर, स्वच्छ आणि ते मकरागिरी करणारे. कुठं आलं अश्विनी हॉस्पिटल? मुंबईमध्येच आहे, कुलाब्याला आहे. होय का? मुंबईमध्येच आहे. सांगायचं तात्पर्य काय, 17 वर्ष नोकरी केली, मी कधीही आजारी पडलो नाही. आणि खोटं आजारी पडणाऱ्यांच्या सेवेसाठी मी गेलो. आणि ते मनात कुठेतरी वाटायचं की बाबा कधी आजारी पडलो तर इथेच यावं. नाही, त्याला 17 वर्ष झाली मी आजारी पडलो नाही. 17 वर्ष झाली मी आजारी पडलो नाही. मला हे अनुभवायचं होतं ना तेव्हा आर्मीत असताना. म्हणजे ते आर्मीत असताना अनुभव शकलो नाही, ते एक आर्मी झाल्यानंतर. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की तुम्ही जो विचार करताय ना, चांगला विचार करा. खरोखर चांगला लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे ते मला मिळालं की ते मला मिळालं, पण ते डेट एक्सपायर डेट झाल्यानंतर मला मिळालं ना. ती तुमचं एक स्वप्न पूर्ण झालं की बाबा चला असं नाही तर असं. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन लोकांना सांगायचा उद्देश काय की चांगला विचार करा. मनात असं चुकीचा कधीच विचार करू नका. बरोबर. की तुम्हाला तो नंतर फळाला 100% येतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे सांगायचा उद्देश होता. चला, म्हणजे एक कलाटणी तुमच्या आयुष्याला मिळाली. तुमचं जे गोल होतं 2 लाख रुपये प्रति महिना कमवायचं आणि एक वेगळं आयुष्य जगायचं आपल्या सहपरिवारासह, त्याला एक कलाटणी मिळाली आणि त्याला छेद मिळाला असं आपण म्हणूया. पण मग त्याच्यानंतरची तुमची मानसिकता कशी बदलली किंवा नेमकी काय घडली? बरोबर. म्हणजे ह्या ऍक्सिडेंट असं लोक म्हणतात ना, ऍक्सिडेंटली मी इकडे आलो, ऍक्सिडेंटली इकडे आलो. तुम्ही खरंच ऍक्सिडेंट झालं? माझ्यासोबत खरोखर ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या विचाराला कलाटणी मिळाली. बरोबर. अरे मी म्हटलं, अरे 2 लाख कमवायचं, 2+ कमवायचं, 2+ कमवायचं, हा ठीक आहे. पण आत्ता काय झालं असतं, तू जर ह्या क्षणात गेलाच असतास है ना, त्या ऍक्सिडेंटला मी जर गेलोच असतो, म्हणजे लोक नॉर्मली बाथरूम मध्ये फेटल होतात आणि मरतात. मग तिथं जर माझी जर ऍक्सिडेंटली डेथ झाली असती तर तू काय कमवलं असतास? तो पैसा तिथंच राहिला. हा, मग हे मी 1-2 वर्ष मी विचार करत होतो. म्हणजे मला चालता येत नव्हतं, मी कुबड्या घेऊन चालायचो. मग मी त्या सक्तीच्या विश्रांतीत तुमच्या मेंदूला काम मिळालं. मी म्हटलं नाही बाबा, नाही माझं काहीतरी चुकतंय की बरं मग काय करायचं. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला गवंडी काम येतं, सुतार काम येतं, आपलं वायरमॅनचं काम येतं. ते तुमच्या आर्मीमध्येच? नाही, बाय डिफॉल्ट. पहिल्यापासून वडील माझे वायरमॅन होते. त्यामुळे घरात आणि उठसूट काही ना काहीतरी माझा उद्योग चालूच असतो. मग म्हणजे गोल सेटिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मला सांगायचा उद्देश काय की लोकांना कळत नाही, आत्ताच्या विद्यार्थ्यांना पण कळत नाही की मी काय करू. सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत झाली. अरे मला हे पण येतं, हे पण येतं, हे करू की ते करू. मग कुठलं काम करायचं, कन्फ्यूज. प्रश्न पडला मला की मी काय करू. याच्यासाठी वर्कशॉप मी अटेंड केले. मग व्यक्तिमत्व विकासाचे असतील किंवा इतर ह्याचे गोल सेटिंगचे असतील, ते मी जवळजवळ 17,000 रुपये खर्च केले मी स्वतःवर. कशावर? स्वतःवर. म्हणजे मला काय करायचं आहे, म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारं मानसिकता मिळवण्यासाठी, विचारांची चौकट बदलण्यासाठी. हे का झालं, हे व्हायचं कारण म्हणजे मी एक मिलिटरी मॅन आहे, मला दिग्दर्शक व्हायचं आहे. हे माझ्या तोंडून येईच ना. समजलं काय? मी मिलिटरी मॅन आहे, मला वॉचमॅनचा जॉब पाहिजे, सिंपल गोष्ट आहे, कोणी पण म्हणू शकतो. पण एक मिलिटरी मॅन आहे,
आणि मला दिग्दर्शक व्हायचं आहे, बर. ही माझ्याच तोंडून मला येईना. मग आपल्या आयुष्याच्याच नियोजनाचं दिग्दर्शन जमेना तर मग बाहेरचं दिग्दर्शन बरोबर बरोबर. मग ह्याच्यासाठी मी 17,000 रुपये मी स्वतःवर खर्च केले. भरपूर टेस्ट घेतल्या मी माझ्या ह्याच्यात, आणि मी त्याच्यात मग हे कुठं केलं तुम्ही? मुंबईत केलं, पुण्यात केलं, कोल्हापुरात केलं. अच्छा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वर्कशॉप अटेंड केले. वेगवेगळे वर्कशॉप अटेंड केले, आणि त्याच्यातून मला निष्पन्न झालं की बाबा मी डिरेक्टर बनू शकतो. मला आत कुठेतरी जाणवलं आतमध्ये की बाबा तू डिरेक्टर होऊ शकतोस. हे नंतर जाणवलं. कलेचा हा किडा हा तुमच्यात आहे हे याची जाणीव तुम्हाला केव्हा झाली? आता ह्याची जाणीव केव्हा झाली म्हणण्यापेक्षा मी की लहानपणापासून तेच 4थीला काय 5वीला असताना आमच्या भादवनमध्ये नाटकं यायची बघा ती, आणि त्याच्यात ते कलापथक वैभव कलापथक, त्याच्यात 91-92 नावाची 2 कॅरेक्टर असायची जी कॉमेडी करायची. आणि ते सेम आम्ही 4थी-5वीला असताना आम्ही, माझा माऊस भाऊ आणि मी 6वीला असताना होते, ते आम्ही शाळेमध्ये सादर करायचे. अच्छा अच्छा. आणि ते आमचे गुरुजी होते, सोनार गुरुजी, एवढं त्यांना भावले ना, आणि ते आम्हाला आमच्या नावानं नाही, आम्हाला 91 म्हणूनच ओळखा. अरे वा, क्या बात. म्हणजे तुम्ही कॅरेक्टरच्या नावाने ओळखले जात होते, एवढे प्रसिद्ध झाले गावामध्ये. तेव्हा वाटलं की बाबा आपण काहीतरी आहे आपलं. पण ते करिअर असतं हे आम्हाला माहित नव्हतं. त्याच्यात करिअर करायला पाहिजे. आमचं करिअर मग मिलिटरी तेव्हा ध्येय झालं आणि मिलिटरीवरती झालं. नाही, मग ते प्रथम लक्ष तर पोटा पाण्याचं असणार, त्यात काही शंका नाही. बरोबर. पण कधीतरी आपल्यात आत काहीतरी आहे याची एक जाणीव असते माणसाला. बरोबर. मग पोटा पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर माणसाला मग त्या आपल्या आत असलेल्या त्या गोष्टीकडे माणूस ओढला जातो, जसे तुम्ही ओढले गेले. बरोबर. मग निवृत्त झाल्यानंतर तुम्ही हा ऍक्सिडेंट पण तुम्हाला 2 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये विचार करायला भाग पाडणारा झाला. आणि मग तुमचं लक्ष 2 लाख उत्पन्न घेणं यावरून उडून वेगळ्या ह्याच्यावर लक्ष वेधलं गेलं. बरोबर. मग कलेकडे मग याला आपण पूर्ण वेळ द्यावा, याला वाहून घ्यावं, याच्यासाठी लागणारं प्रशिक्षण घ्यावं, आणि मग त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणं म्हणा किंवा इतर हे काही असा काही प्रवास चालू झाला का तुमचा? त्यानंतर मग मी, आमच्या घरी पेपर यायचा, सकाळ पेपर यायचा दररोज. तर चालायचं माझं, आणि मी थोडस अंतर्मुखी आहे, म्हणजे जास्त कुणा म्हणजे जास्त मिक्स होत नाही, बोलत नाही. मी माझ्या अबोल म्हणूया, पण स्वतःशी बोलणं किंवा माझ्या बायकोशी बोलणं, यार असं करायला पाहिजे, यार असं करायला पाहिजे, हा हो हो, ती पण हो 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 म्हणायची. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्हाला जे पाहिजे ते 100% मिळणार, 100%. मग पेपर वाचता वाचता पेपरात जाहिरात आली की फिल्म मेकिंग कोर्स पुण्यामध्ये अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत फिल्म मेकिंगचा कोर्स आहे. अरे बापरे, म्हटलं काय करू, बायकोला विचारलं. आणि इथून पुण्याला जायचं, 2 महिन्याचा कोर्स होता, तिथे राहण्याची व्यवस्था. तो पण मोठा किस्सा आहे. पुण्यामध्ये कोर्स शनिवार रविवार 2 दिवस चालतात. मग मी अप्लाय केलं, त्याला अप्लाय केलं आणि मला यस आलं तिकडून, आणि मी तो कोर्स जॉईन केला. फिल्म किती महिन्यांसाठी? 2 महिन्याचा. 2 महिन्यांसाठी. त्याला काय फीज होती? हे मी एवढ्यासाठी की लोकांना जरा थोडासा अंदाज पण यायला पाहिजे की ह्या सगळ्या हौसा मौजा पूर्ण करायच्या असतील आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला खिशाची पण तयारी ठेवायला. बरोबर. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही असं होणार नाही होणार. आणि तो किस्से एवढे भारी आहेत ना, त्याची फीस होती 40,000 रुपये एकूण 2 महिन्याचा. 2 महिने म्हणजे 2 महिने नव्हे, ते आठवड्याचे 2 दिवस, प्रत्येक आठवड्याचे 2 दिवस. मी शुक्रवारी रात्री बसायचो इथून ट्रेनला, शनिवारी सकाळी पोहोचायचो. अच्छा, म्हणजे एवढं. आणि तिथे एक रात्र काढून तुम्ही? मी शुक्रवारी रात्री ट्रेनला बसायचो, शनिवारी तिथं पोहोचायचो. शनिवारचा दिवस त्या प्रशिक्षणात घालायचा. आता पुण्यासारख्या ठिकाणी आमचं कोण ओळखीचं नाही. बरोबर. मुंबईला वगैरे आपल्या काय ते मंडळाच्या खोल्या वगैरे आहेत, पुण्यात कोणच नाही ना. बरोबर. मग माझा एक मित्र होता,
तो पण गरीब होता. बाकीचे स्टुडंट पुण्याचे लोकल होते. आम्ही दोघंच असे बाहेरून होतो. आता एक रात्र काढायची कुठं. तो हुशार होता, त्याला माहिती होतं. आम्ही पुण्याहून आळंदीला जायचो. तिकडे आळंदीला वसतिगृहामध्ये 20 रुपये देऊन आम्ही दिवस तिथे काढायचा. बाहेर जेवायचं आणि 20 रुपये देऊन त्या आळंदी वसतिगृहामध्ये राहायचं आणि रविवारी सकाळी परत यायचं. परत आपलं स्कूलचं टायमिंग असायचं, तो आम्ही ट्रेनिंग घ्यायचो आणि रविवारी रात्री परत गावाकडे ट्रेनला बसून यायचो. परतीचा प्रवास. हो. अच्छा. असं होतं. म्हणजे तुम्ही आळंदीला ज्ञानोबा माऊलींच्या सानिध्यात राहायचे रात्री. चला, चांगली गोष्ट आहे. पैसे वाचवण्यासाठी पण चला, सानिध्य पण चांगलं. ईश्वराची इच्छाच म्हणायची ती. मग ह्या 2 महिन्याच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? म्हणजे कोणत्या क्षेत्रात, म्हणजे नाटक कला, अभिनय कला, नेपथ्य कला, म्हणजे असं काही चौफेर शिकायला मिळालं की एक विशिष्ट? नाही, त्याच्यामध्ये आम्हाला फिल्म मेकिंगचा कोर्स होता तो. अच्छा. फिल्म मेकिंग, नाटकचा नव्हता, फिल्म मेकिंगचा होता. फिल्म मेकिंग मध्ये आम्हाला सगळ्या म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग पासून, म्हणजे कथा कशी 1 लाईन पासून स्क्रिप्ट रायटिंग, संवाद लेखन, शूटिंग, एडिटिंग, म्हणजे लाइटिंग, सगळ्याविषयी म्हणजे बेसिक जे नॉलेज होतं पूर्णपणे आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलं. प्रोव्हाइड केलं. मग या सगळ्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आतल्या त्या कलाकाराला ती एक भूक असते ना? बरोबर. तुम्हाला जाणवलं का की मी याचसाठी बनलोय? येस. चांगला प्रश्न. आणि मज्जा आता काय सांगतो, मी फिल्म मेकिंग केली. आता फिल्म मेकिंग केली म्हटल्यानंतर फिल्म तर करायला पाहिजे. होय. आत्ता प्रश्न पडला की कॅरेक्टर कुठून आणायची. स्टोरी आहे माझ्याकडे तयार, कॅरेक्टर कुठून आणायची, शूट कसं करायचं, कॅमेरा कुठून आणायचा, म्हणजे तांत्रिक बाबी. मोठा प्रश्न. पण आम्हाला आर्मीमध्ये अँड्रॉइड मोबाईल अलाउड नव्हता. कीपॅडचा मोबाईल, म्हणजे पहिल्यांदा मोबाईलच अलाउड नव्हते. नंतर अँड्रॉइड आल्यानंतर आम्हाला अँड्रॉइड अलाउड नव्हता, कीपॅडचा. म्हणजे मी 2014ला रिटायर झाल्यानंतर मी अँड्रॉइड मोबाईल घेतला. आणि ते आजही अलाउड नसेल ना आर्मीला? मोबाईल अलाउड आहे. नाही, तेच की अँड्रॉइडचे. कारण कुणी त्याचं शूटिंग 10 वर्ष झाली, गोपनीयच्या वगैरे बरोबर बंद असायला हरकत नाही, ते योग्य असू शकतं ते, असं मला म्हणायचं. बरोबर. मग एका माझ्या मित्राकडं नव्हे, माझ्या मेहुण्याच्या मित्राकडं लहान मुलं होती, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता. मी तो मोबाईल घेतला त्याच्याकडून 2 दिवसासाठी, सिम काढून दिली त्याला, मला 2 दिवस मोबाईल दे म्हटलं. मी स्टोरी लिहिली, माझ्याच लाईफवर लिहिलेली स्टोरी. हिरो मीच, हिरोईन बायको, माझी मुलं. म्हणजे एक व्यक्ती आर्मीमध्ये एवढी वर्ष, त्याला नाव दिलं द प्रॉमिस, वचन. माझी पहिली शॉर्ट फिल्म द प्रॉमिस. आणि माझ्या परिवारावरच मी शूट केली. ठीक आहे, सगळं एडिट. आता ते एडिट कुठं करायचं ते पण माहित नाही. मग फोटोग्राफरला विचारलं, बाबा असं शूट केले आणि काय करू, मग अशा ठिकाणी एडिट केली. आता एडिट केलं तर मग काय करायचं. आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह असतो. त्या दिवशी पोवाडा होता. पोवाड्याच्या अगोदर मी काय केलं, 10 मिनिटं शॉर्ट फिल्म दाखवायचा प्रयत्न केला मी. आणि शॉर्ट फिल्म दाखवली आणि लोकांच्या डोळ्यात अश्रू, म्हणजे आवडली लोकांना. त्याने भावनेच म्हणजे हात घातला त्यांच्या भावनांना. मी हात घातला. तेच की तुमच्या फिल्मच्या रूपाने तुम्ही हात घातला. मी पिक्चर बघत नव्हतो, मी लोकांच्याकडे बघत होतो. लोकांच्या प्रतिक्रिया काय ती 7 मिनिटाची पिक्चर. आयुष्यपत म्हटलं म्हणजे जिंकलो. चला, भावलंय लोकांना. म्हणजे मला आहे, म्हणजे त्यावेळेला जे काही मी प्रशिक्षण घेतलंय ते प्रत्यक्षात उतरलंय. आणि त्यावेळेला मला वाटलं येस, आय कॅन डू इट. आणि तेव्हापासून मग डिरेक्शनच्या ह्याच्यात मग मी तिथून माझा ह्याचा डिरेक्शनचा प्रवास चालू झाला. म्हणजे मग तो अभिनय असेल, दिग्दर्शन असेल किंवा इतर बऱ्याचशा. अभिनय नाही, अभिनयला मी अजून पण घाबरतो. अच्छा. नाही, पण तुमच्या ह्याच्यामध्ये कॅरेक्टर तुम्हीच केलं असेल ना? करून घेतो मी. नाही, तुमची जी पहिली मूवी तुम्ही बनवलात शॉर्ट फिल्म, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच केलं असेल.
पण तुमचा जास्त कल दिग्दर्शन आणि बाकीचं ते पडद्यामागची भूमिका याच्यावर आहे. बरोबर. अच्छा अच्छा. मग तुम्ही इकडे गडहिंग्लजला आलात. हो. गडहिंग्लजला आल्यानंतर मग इथे नवीन सवंगडी त्याला लागतात ना. बरोबर. ते कसे तुम्हाला लाभले किंवा तुम्ही कसे निवडले? आणि तुमचं जे यूट्यूबवरचं चॅनेल आहे शिवार फिल्म्स, मला वाटते बरोबर आहे? बरोबर. हां. तर मित्रांनो, सरांचं शिवार फिल्म्स नावाचं एक चॅनेल पण आहे. तुम्ही त्या सर्च करू शकता आणि सबस्क्राईब करा. त्यांच्या 2-3 सिरियल्स आहेत त्या पण पाहून तुम्ही त्यांना चांगले कॉमेंट्स द्या. तर तुम्ही हा नंतरचा प्रवास झाला, पण अगोदर सवंगडी शोधणं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला एक एक जण कसे येऊन लाभले मावळे तुमचे असं मला विचारायचं आहे. बरोबर बरोबर. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन परत आलंच ते की आपण जे म्हणजे आपली एक टीम असावी. असावी. असं करत असताना आमच्या मुलगीचा कार्यक्रम होता. बर. माझी मुलगी कथ्थक करते. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि स्टेजवर जे आत्माराम पाटील आहेत तेच आले होते. त्यांना विचारावं, मी असं बघत होतो त्यांच्याकडं, अशी नजर टाकलेली ना, ते त्यांची ऍक्टिंग विसरले. हा माणूस असा का बघतोय माझ्याकडे रोखून रोखून असा का बघतोय ते त्यांना, म्हणजे असा मी कलाकार शोधत गेलो. अरे मला वाटलं का हा कलाकार आहे, ह्याला घेऊन आपण काहीतरी करू शकतो. आणि माझा पहिला नाही खरंच उत्कृष्ट कलाकार आहेत. मग माझा पहिला कलाकार आत्माराम पाटील आणि एक यानके बाबा म्हणून आहेत गडिंग्लजचीच. त्या दोघांना घेऊन मी फंटूस नावाची वेबसिरीज चालू केली. दोनच कॅरेक्टर. फंटूस ती पण युट्यूबवरच. मग त्यांना घेत केलं. मग ते करत असताना मग वेगवेगळे लोक भेटत गेले वेगवेगळे, आणि अशी माझी आता जवळजवळ 20-25 लोकांची मी टीम तयार केली. क्या बात आहे. म्हणजे त्यात आवड असलेली आहे. आणि मग त्यातही तुमच्यासारखं दिग्दर्शनाची आवड असलेली आहे, इतर टेक्निकल बाजूंची आवड असलेली लोक पण आहेत का त्या ह्याच्यात? नाही, फक्त अभिनय? नाही, फक्त अभिनयाची लोक आहेत. अच्छा. आणि मला गरज आहे टेक्निकल लोकांची सुद्धा, तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांची मला खूप गरज आहे. कारण ती तांत्रिक बाजू म्हणजे नेमकी काय असते? म्हणजे एक असामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला सांगा की आम्ही तर पडद्यावर जे दिसतंय ते पाहतोय, पण ते बनवण्यासाठी त्याच्या मागे लागणारं जे काही श्रम आहेत ते तर आम्हाला दिसत नाहीत ना प्रेक्षक म्हणून. तर ही तांत्रिक बाजू नेमकी काय काय असते? तांत्रिक बाजू तसं बघायला गेलं तर खूप डीप आहे. म्हणजे याचा कोणत्याही कोणत्याही गोष्टीचा आपण डीपली गेलो तर विस्तार खूप मोठा असतो. आपल्याला लेखन पहिल्यांदा थॉट आला पाहिजे मनामध्ये. आपल्याला जे दाखवायचं आहे लोकांना पहिल्यांदा थॉट आला पाहिजे. थॉटसाठी लेखक पाहिजे. बरोबर. ते थॉट चित्रावर कसा दिसेल त्याच्यासाठी स्क्रीन प्ले आला. बरोबर. त्याच्यासाठी स्क्रीन प्ले रायटर पाहिजे. ते स्क्रीन प्ले ऍक्च्युली शूट कसं करायचं त्याच्यासाठी कॅमेरामॅन आला. बरोबर. आता कॅमेरा तो स्क्रीन प्ले रायटरच डायलॉग रायटिंग करतो की त्याला पण वेगळे हे करतात? नाही, तसं वेगळे लोक असतात मोठ्या पडद्यासाठी असतात. पण आम्ही ते स्क्रीन प्ले नाही, तो भाग म्हणजे आपण ऑल इन वन शोधण्याचा प्रयत्न करणारच. बरोबर. आपल्या लो बजेट प्रमाणे. पण मग आपण हे जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की स्क्रीन प्ले लिहिणारा डायलॉग रायटर असेलच असं नाही. बरोबर. कारण त्या संवादामध्ये ती कथा पुढे सरकवण्याची ताकद पण असायला. एखादा ऍक्टर सुद्धा डायलॉग लिहू शकतो. संवाद लिहू शकतो. आयत्या वेळेला काही सुचलं तर ते आयत्या वेळेला ते चेंज पण करू शकतात. असं काही फॉर्मॅट नाही आहे ते. त्याच्यानंतर शूट केलेलं एडिट करावं लागतं. एडिट केल्यानंतर त्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यावं लागतं. ॲम्बियन्स साऊंड द्यावा लागतो. म्हणजे भरपूर प्रोसेस असते, खूप काम आहे. आणि मग ते एक्सपोर्ट करून प्रेक्षकांपर्यंत जातं. म्हणजे आपण जे बघतो ते फाईन मटेरियल बघतो. रॉ मटेरियल भरपूर असतं. पण मग या सगळ्या ह्याच्यात तुम्ही फिल्मच्या ह्याच्यामध्ये पडलात, नाट्य क्षेत्राकडे वळावं असं वाटलं नाही? म्हणजे मग नाट्य दिग्दर्शन असेल, नाट्य अभिनय असेल, नाट्य लेखन असेल किंवा नाट्य निर्मिती असेल, या क्षेत्राकडे वळावं असं वाटलं नाही की ते बाबा ते गांडीव दरवर्षी आपल्याला नाही हे होणार, झेपणार नाही असं वाटलं? अशी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी फक्त शिकतच आहे.
अजूनही आणि नाट्य क्षेत्र पण मी शिकणारच आहे किंवा पण म्हणजे अजूनपर्यंत हात घातलेला नाही. नाही घातला तेच त्याच गोष्टीकडे येतोय मी की आपल्याला शिकायचंच आहे. शिकायचं म्हणजे फक्त आणि फक्त शिकायचंच आहे. आता जी आमची वेब सिरीज चालू झाल्यानंतर आमची पब्लिसिटी कोल्हापूरपर्यंत गेली. कोल्हापुरातून एका काय म्हणतात त्याला निर्मात्याचा कॉल आला की बाबा असं आणि असं गडिंग्लजमध्ये नाटक ठेवायचं आहे, तुम्ही मला मदत कराल का, पुढाकार घ्याल का. ओके सर या तुम्ही म्हटलं. मग आम्ही ते आले, संजय लोंढे आले, ते भेटले मला आणि त्यांनी सरळ ऑफर केली, हे नाटक तुम्हीच बसवा. कोणतं नाटक? भरत जाधवांचं मोरूची मावशी. मोरूची मावशी हे नाटक तुम्हीच बसवा, तुम्हीच काय मुनाफा घेणार ते घ्या, तुम्ही सगळं तुमच्यावरच सोपवलं, माझ्यावर सोपवलं. मग मी आमच्या टीमला विचारलं पहिल्यांदा की असं असं भरत जाधवांचं नाटक आहे मोरूची मावशी, आपण गडिंग्लजमध्ये हा प्रयोग करू शकतो का. हे का केलं मी? कारण भरत जाधव मोठं नाव आहे. हो, प्रश्नच नाही. तर मला माझा अंदाज घ्यायचा होता की मोरूची मावशी नाटक ठेवलं तर आपल्याला किती बेनिफिट होईल. आणि 1,70,000 रुपये मी मोरूची मावशीला पे केलं. आणि जवळजवळ स्वतःच्या खिशातले सध्या नाही, स्वतःच्या खिशातलं नाही, आम्ही टीम कडून तिकीटे विकली. तिकीटे विकली, तिकिटावर ठेवलं, स्पॉन्सर पाहिले, तिकीट विकली आणि असं करून आम्ही जवळपास 3 लाख रुपये मुनाफा केला. म्हणजे टोटल आपल्याला हे झाले. प्रत्येकाला प्रॉफिट कमी आलं ते. पण मग मला त्यातून हे विचारलं, म्हणजे जर आपण 1,70,000 रुपये जर समोरच्याला देतोय, आपण का करायचं नाही. बरोबर. तिथून मला त्या दुसऱ्या नाटकाची चालना मिळाली माझ्या स्वतःच्या. आणि मग आम्ही स्वतःचं नाटक, एक्सपायर डेट नावाचं स्वतःचं नाटक बसवलं आम्ही. ते राज्य नाट्य स्पर्धेला पण बसवलं, केला प्रयोग. त्यात आत्माराम पाटलांना कोल्हापूरमध्ये आणि पुण्यामध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटला. आणि ते नाटक गडिंग्लजमध्ये पण केलं आम्ही. आता थोडस लोकांचा नाटकाचा कल थोडासा कमी आहे, म्हणजे ते चॅलेंजिंग आहे सगळं. त्या गोष्टी आहेत ना, चॅलेंजिंग आहेत की तुम्हाला नाटक करायचं असेल, आमची हाऊस ओके, पण जर नाटक चॅलेंजिंग असेल, नाटकामध्ये चांगलं असेल, बघणारी पण लोक कमी नाही. बरोबर है ना. मग आपल्याला ते देता आलं पाहिजे, त्या क्वालिटीचं देता आलं पाहिजे. आणि ते दिलं आलं. अच्छा. आणि देण्याचा एक्सपायरी डेट. मग त्याच्यानंतर परत काही प्रयोग केला नाही. मग काय झालं, थोडस आता त्यालाच जोडून मी प्रश्न, कारण जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा तुमचं काय झालं थोडंसं याचा अर्थ काय, काहीतरी अडथळे आहे. बरोबर. तर हे नेमके कोणते कोणते चॅलेंजेस नाटक निर्मिती करताना किंवा नाटकाची उभारणी करताना येतात, ह्याच्यावर जरा आम्हाला समजून घ्यायला आवडेल. मी प्रेक्षकांना खरंच हात जोडून विनंती करतो की त्यांनी, म्हणजे आता इन्स्टाचा आणि रीलचा जमाना आलाय, तीच आव्हानं सध्याच्या घडीला. पण मी प्रेक्षकांना विचारतो की त्यांना विचारावा की 2 रील पूर्वी 4थी रील कुठली पाहिली होती, त्यांच्या लक्षात आहे का विचारा. स्मरणात राहत पण नाही, राहते का, ते तितक्याच वेगाने डिलीट होते. पण चॅलेंज देतो मी, माझं नाटक बघा, आणि नाही तुम्हाला वर्षभर ते स्मरणात राहील किंवा आयुष्यभर, वर्षभर नव्हे आयुष्यभर तुमच्या स्मरणात ठेवण्याचं मी नाटक करतो. तुम्हीच काय, सगळेच नाटककार आणि नाटक जी आपण पाहतो, एकदा जरी पाहिलं तरी ते बराच काळ संस्मरणीय होतं आणि त्याचा आस्वाद जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा घेता येतो. बरोबर. पण आता तुम्ही गडहिंग्लज सारख्या ठिकाणी, म्हणजे हे छोटं टाउन आहे. बरोबर. कोल्हापूर एक मोठं शहर म्हणूया, पण मग ह्या छोट्या टाउनमध्ये नाटक बसवणं किंवा सिरियल्स यूट्यूबसाठी तयार करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे? नाही, नाटकाचा प्रश्न विचारला तुम्ही. पहिली गोष्ट नाट्यगृह नाही. हे एक चॅलेंज. नाट्यगृह नाही, आम्हाला ओपन मध्ये नाटक करावं लागतं, त्यामध्ये साऊंडचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे त्या प्रभावीरित्या जात नाही. बरोबर.
गडिंग्लजमध्ये प्रेक्षक भरपूर आहे, दर्दी प्रेक्षक आहे नाटकाचा, पण मग नाट्यगृह ते नाही. गडिंग्लज मध्येच आहेत की आसपासचे भरपूर पंचक्रोशीतून पंचक्रोशीत आहेत, पण त्यांना म्हणजे भुकेलेले आहेत, पण त्यांना फक्त चित्रपटगृह आहे पण नाट्यगृह नाही. चित्रपटगृह आहे, नाट्यगृह नाही. दुसरी गोष्ट, लोकांना अपेक्षित आहे नाटक पाहणं अपेक्षित आहे, व्हावीत नाटक यावीत. हो. पण नाटककारांचा पण थोडासा प्रॉब्लेम काय आहे, तितकंसं मानधन भेटत नाही. पैसे पण वसूल झाले पाहिजे ना, घातलेले पैसे तरी वसूल झाले पाहिजेत. बरोबर. पण असा तुमच्या कोणतरी पुढाकार घेऊन जर स्पॉन्सर करणारा असला, भेटतात पैसे, भेटत नाही असे नाही, पण सुरुवातीला त्रास आहे. पण जर आपण मिळून, लोकांनी मिळून जर नाट्य चळवळ जर चालू ठेवली आणि जगवणं ही काळाची गरज आहे. तेच विषय तोच आहे. तुम्ही रील्स बघताय, तिसरी चौथी रील्स कुठली गेली ती तुम्हाला लक्षात राहणार नाही, पण नाटककाराला सुद्धा जगवतं, नाट्य लेखकाला जगवतं, त्या कलाकारांना जगवतं, आणि दुसऱ्याला जगायची उर्मी पैदा करतं. पाठीमागे जे असतात, नाटकाच्या पाठीमागे तंत्र ज्ञान पुरवणारे, त्यांना पण जगवतं ना. काम तर सगळ्यांनाच मिळतं ना. लोकांना जगवण्याची उर्मी पैदा करतं. अगदी बरोबर. का जगलं पाहिजेत असे इतके विषय आहेत, इतके गंभीर विषय आहेत जे तुम्हाला दिसत नाहीत, पण आम्ही नाटकातून ते दाखवतो. अगदी. अन्न वस्त्र निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. त्यामुळं समोरच्याला जगायचा हेतू कळतो. बरं, मग तुम्ही आता जेव्हा तुम्ही स्वतः नाटकं लिहिता किंवा स्क्रिप्ट लिहिता, तेव्हा तुम्ही स्वतःला कुठे पाहता? जे व्यावसायिक नाटकं किंवा व्यावसायिक सिनेमे, त्यांची स्क्रिप्ट, त्यांचा दर्जा आणि त्यांचं ते सगळं याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? कोणत्या पायरीवर पाहता? बरोबर, मला म्हणायचं. बरोबर. सुरुवातीला सांगितलं मी, मला शिकायचं आणि शिकतच राहायचं आहे. त्यांना फॉलो करतो, त्यांच्यापर्यंत जायचंच आहे आपल्याला. अगदी बरोबर. त्याच्यासाठी काय, डायरेक्ट कोण आपल्याला वरच्या पायरीवर बसवणार नाही. बिलकुल. आपला एक पायदा संघर्ष तर तो संघर्ष करत आहे. आणि ठीक आहे, मी आता कुठल्या पायरीवर आहे माहित नाही, पण आहे, मला सर्वोच्च शिखर गाठायचं आहे. तो तर एम झाला. कसं आहे, आपल्याला ते एक स्वॉट अनालिसिस नावाचा एक प्रकार असतो, जो आम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवला गेला आणि MBA करणाऱ्या वगैरे विद्यार्थ्यांना आहे. स्वॉट अनालिसिसचं काय, SWOT असं ते 4 ह्याचं केलं तर. S फॉर स्ट्रेंथ. आपण एखादी गोष्ट करतो तर ह्या स्वॉट अनालिसिस केलं, मग ते नाट्यनिर्मिती असो, व्यवसाय असो, काय नोकरी असो, तर स्वॉट अनालिसिस आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देतं. काय आहे ते स्वॉट अनालिसिस? स्वॉटमधला S म्हणजे स्ट्रेंथ. मी समजा ह्या व्यवसायात आलोय, तर माझ्यात किती स्ट्रेंथ आहे ह्या व्यवसायाला करण्याची. स्वॉटमधला S झाला W म्हणजे विकनेस, की मी हा व्यवसाय करू इच्छितो किंवा मी नाट्यनिर्मिती किंवा इतर काही करू इच्छितो, पण माझ्यातला विकनेस काय, म्हणजे माझ्याकडे अर्थसहाय्य नसणं किंवा आणि काही मर्यादा असणं, हे विकनेस ठरू शकतो. टेक्निकल बाजू नसणं, जसं तुम्ही म्हणालात मी आता टेक्निशियन्सच्या शोधात आहे, हा विकनेस झाला. मग विकनेस जेव्हा दूर होतो तेव्हा तुमची स्ट्रेंथ वाढते. तुम्हाला टेक्निशियन नाही, हा विकनेस आहे, टेक्निशियन मिळाली काय, तुमची स्ट्रेंथ वाढली. बरोबर. विकनेस दूर, ताकद वाढली. ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज. मी हा व्यवसाय करू इच्छितो किंवा मी नाटक, अभिनय किंवा ह्याच्यात माझ्या अजून कोणत्या कोणत्या संधी आहेत. एक तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, चांगला वक्ता बनू शकतो, मान प्रतिष्ठा हे ऑपॉर्च्युनिटीजमध्ये आलं. आणि T फॉर थ्रेट्स म्हणजे भीती. समजा मी हा व्यवसाय करतोय तर ह्याच्यात कोणते कोणते थ्रेट्स आहेत, म्हणजे मी नुकसानीला सामोरं जाऊ शकतो का, पोलीसच्या कुठल्या ह्याला सामोरा जाऊ शकतो का, कंप्लेंटला, समाजाच्या रोषाला सामोरा जाऊ, असे काही थ्रेट्स असू शकतात एखाद्या प्रोजेक्टबद्दल. ह्याला म्हणतात स्वॉट अनालिसिस. तुम्ही स्वॉट अनालिसिस केलंच असेल तुमच्या ह्याच्यामध्ये,
की बाबा, आणि तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर आहेत ही एक जमेची गोष्ट आहे, की बऱ्याचदा काय असतं, बोटभर असतं आणि स्वतःबद्दल हातभर गैरसमज असतो, भ्रामक. हा, तर तो नसणं म्हणजे यशाची पहिली पायरी म्हणायची वेळ येते. आणि आपण ग्रामीण भागात राहतो, मी या मातीतलाच आहे, भले मी शहरात राहत असलो तरी मलाही त्या गोष्टीचा फटका बसतो, किंवा मला माहीत आहे की लोक बोटभर असलं तर हातभर हे करतात आणि मग हवेत राहणं. तर त्याला जोडून प्रश्न असा आहे की लोकांमध्ये शिस्त नावाचा अभाव असतो. आता तुम्ही एक सर्व्हिसमन असल्यामुळे तुम्हाला तो जास्त जाणवत असेल, म्हणजे दिलेली वेळ न पाळणं, आणि आत्ताच आलो, येतो की वाटेतच आहे असं म्हणून तास 2 तासानंतर ती व्यक्ती पोहोचणं, प्रायोरिटी सेट नसणं, काय या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला पण काही त्रास होतो का तुमच्या प्रोजेक्टमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये? बरोबर. आपले सहकारीच असतात ते, आणि स्वाभाविक दोष असतात, ते काही जाणून बुजून करत नसतात. पण मग प्राधान्यक्रम ठरवण्यात तुम्ही यशस्वी ठरलाय का तुमच्या टीमचा? माझी टीम खूप छान आहे. हे काय टीमचा हे शोधणं, व्यंग किंवा दोष शोधणं नव्हे, एक माणूस म्हणून आपल्याला जे काही स्वाभाविक अडथळे असतात ते आम्हाला पण असतात. म्हणून म्हटलं की असं एखाद्या टीममधल्या सदस्यांनी किंवा कोणाचं नाव न घेता की काय करायला पाहिजे तर आपण एक सामूहिक प्रयासामध्ये लवकर यशस्वी होऊ शकतो तुमच्या हिशोबाने? माझ्या हिशोबानं म्हणायचं म्हटलं, प्रत्येक व्यक्तीनं, मी टीमचंच नाही सांगत, आमचे सद्गुरू म्हणतात काय, आपल्या वाट्याला आलेलं काम श्रद्धेनं, निष्ठेनं, कलेनं, कौशल्यानं जीवन जगायची सोप्या पद्धत काय आहे, आपल्या वाट्याला आलेलं काम निवांत कलेनं, श्रद्धेनं व्यवस्थित केलं ना, काही प्रॉब्लेम येत नाही. कुणाच्याही असू दे. तुम्ही आता इंटरव्ह्यू घेताय, मी इंटरव्ह्यू देतोय, जे आहे ते आपण करतोय. बरोबर. असं प्रत्येक व्यक्तीनं जर त्याच्या वाट्याला आलेलं कामाद्वारे केलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण प्रॉब्लेम कुठे येते? इथंच येते की आपल्या वाट्याला आलेलं काम आपण तितक्या गंभीरपणे करत नाही किंवा वेळेचं महत्व देत नाही. बरोबर. मग इथं प्रॉब्लेम येते. आणि ही काय येते, आम्ही जॉब करतो, पंचिंग असतं, घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्वतःला यांत्रिक बनवून घेतलेलं असतं आपण. बरोबर. ती पंचिंग करायचं, जाताना येताना पंचिंग करायचं. का? महिन्याच्या शेवटी आपलं पगार घ्यायचा आहे, नाहीतर तिकडं कपात होते, इकडं लेट झालं की तिकडं कपात होते. बरोबर. पण हे नाट्य किंवा हे असं काही आहे जे आपण प्रीपेड नाही करू शकत, ते पोस्टपेड असतं. बरोबर है ना. आणि पोस्टपेड पण किती नाही माहिती, है ना. याच्यामुळे थोडीशी टाळाटाळ होते लोकांची. इच्छा भरपूर आहे, करायची इच्छा भरपूर आहे, पण घर पण चाललं पाहिजे ना. अगदी बरोबर. प्रत्येकाचं. अगदी बरोबर. मग नुसतंच कला म्हणून मग तेच शेवटी तेच येतं. प्रेक्षकांनी पण ते इन्स्टा आणि हे याच्यामुळे न अडकता याला पण थोडंसं जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, सर्कस असायची. बरोबर. ती सर्कस चालवणाऱ्याला दिवसाला लाखो रुपयाचा खर्च आहे. हत्ती, घोडे, अमुक तमुक हे, बरोबर की नाही. पण ती सर्कस ही कला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आमच्या रसिकांची पण आहे ना. रसिकांची पण. बरोबर. तो मालक कशा पद्धतीने त्याच्यावर पोटार्थी असलेले ते कलाकार, म्हणजे ते एवढं शारीरिक कसरती दाखवणारे ते कलाकार, त्या वाघाच्या, सिंहाच्या, वाघाला स्टुलावर बसायला लावणारे ते कलाकार किंवा ते विदूषक, ह्या पोटावर चालतं. सैन्य सुद्धा पोटावर चालतं म्हणतो आपण. तर मग या कलांना, लोककला असतील किंवा ह्या मोठ्या कला असतील, यांना जिवंत ठेवण्याची पण जबाबदारी मित्रांनो आपली सर्वांची आहे, रसिकांची आहे. तुम्हाला पडद्यावर, तुम्ही सर्कस म्हटलं आता, 1 तासाची 2 तासाची असेल, पण त्या पाठीमागं त्यांचं ट्रेनरचं किंवा त्या कलाकारांचं किती महत्व, किती मेहनत आहे, ती दिसत नाही, कुणाला दिसत नाही. तुम्ही येणार, 2 मिनिटं, तासभर बघणार, टाळ्या वाजवणार, जाणार, पण त्याच्या पाठीमागं जी प्रचंड मेहनत असते. सेम नाटक असू दे,
नाटक तुम्ही 2 तासाचं बघताय, सेम तमाशाचं आहे सर. हा, तमाशा फड चालवणाऱ्या लोकांना सुद्धा त्या कलाकारांना त्या सगळ्या त्यांच्या परिवारांना पोचणं, हे विंचवाचं बिराड घेऊन वेगवेगळ्या गावागावांमध्ये जाणं, हे आता का तमाशा लुप्त होत चालले? ते खर्च परवडत नाही, महागाई वाढली आहे, सगळ्यांचं हे करणं, आणि त्यातूनही त्यांनी जर जिवंत ठेवलं असेल तर त्यांचं मोठेपण आहे ते. बरोबर. त्या कलेला जिवंत ठेवणं आणि हे ते त्यांना खरोखर हॅट्स ऑफ आहे. बरोबर. आणि तुमच्यासारख्या ग्रामीण भागातून सुद्धा कलेसाठी आपल्या योगदान देणाऱ्या लोकांना सुद्धा हॅट्स ऑफ आहे. आता मला त्याला जोडून शेवटचा प्रश्न, आपण समारोपाकडे येऊया. तुम्ही 2 महिन्याचा वर्कशॉप केला, अजूनही तुम्ही करताय वेगवेगळे वर्कशॉप. तुमच्या मग या गडहिंग्लज किंवा या परिसरात असे वर्कशॉप करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात का, किंवा तुम्हाला ते तुमच्या माध्यमाने तुमच्या लोकांना ते वर्कशॉप आणि त्याचं नॉलेज वगैरे मिळालं का, किंवा त्यासाठी तुमचे लोक त्याला उत्सुक आहेत का? बरोबर. शिवार फिल्मच्या माध्यमातून पण आम्ही वर्कशॉप घेतले. नाट्य शिबिर असेल किंवा अभिनयाचं वर्कशॉप असेल घेतलेत. परवाच एक नाट्य लेखनचा वर्कशॉप झाला आणि 1 दिवसाचा वर्कशॉप होता आणि जवळजवळ 48 लोक म्हणजे सहभागी झाले होते. म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. गुड. चांगला प्रतिसाद आहे. फक्त काय आहे, लोकांना स्टेज पाहिजे, गडिंग्लज व्यासपीठ पाहिजे. गडिंग्लज म्हणण्यापेक्षा कोल्हापूर आपली कलानगरी म्हणतो ना, कोल्हापूरपेक्षा सुद्धा गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये एवढे कलाकार आहेत, त्यांना फक्त व्यासपीठ पाहिजे. व्यासपीठ पाहिजेत, योग्य मार्गदर्शन पाहिजेत, आणि ते जर भेटलं तर कुठल्या कुठं जाऊ शकतात लोक. हे मात्र खरं आहे. पण मला एक जाणवलेली गोष्ट, म्हणजे तुम्हाला ती जाणवली की नाही मला माहित नाही, की आपल्या मातीत कला रुजलेलीच आहे. बरोबर. पण संकोच हा दागिन्यासारखा लोक मिरवतात. म्हणजे माझ्यामध्ये समजा एक कला आहे, मी नकलाकार असेल किंवा मी काहीतरी वाजवतोय खूप सुंदर किंवा हे, पण मी 4 चौघात बोलताना, 4 चौघात स्वतःची कला घेऊन जाताना संकोच करतो. आणि मग अहो साधं मूल झालं तर बारसं घालून गावाला बोंबलून सांगतो, बाबा हा पराक्रम मी केलाय म्हणून. तर माझ्यात जी कला आहे ती लोकांच्या समोर आणणं मला व्यावसायिकतेचा तो भाग आहे. ह्याचा तुम्हाला काही अभाव जाणवतो का आपल्या? नाही. म्हणजे आता ही पहिल्यांदाच मी तुमच्याकडून ऐकलं संकोच. असू शकतं संकोच, पण नाही, कलाकार आहेत ते खूप पुढाकार. म्हणजे मी अनुभवलंय. म्हणजे मी माझी वेब सिरीज चालू असताना खूप लांबून फोन करतात लोक, सर मला एक एपिसोडमध्ये, मला एका तरी एपिसोडमध्ये संधी द्या. मला ते का वाटतं की एवढ्या लांबून येणार, कोल्हापूरवरून इकडे येणार, 1 दिवसाची शूट असणार आणि आम्ही त्याला मानधन देऊ शकेन न शकेन, बरोबर, आपलं हे नाही. कारण आपल्याला पण तेवढी अर्निंग होत नव्हती. मग हा संकोच मला वाटतं 90% नाही आहे, पण 10% असतील लोक. मीच एक होता जे मी 17,000 रुपये खर्च केले स्वतःवर. बरोबर. तर जे कलाकार आहेत ना, खरोखर नाही, हे मला जाणवलेलं आहे म्हणून मी म्हटलं ते, की बऱ्याच लोकांना मी बघतो, अरे काय माणूस आहे, इतका सुंदर कलाकार आहे किंवा इतर या क्षेत्रात अव्वल दर्जाचा बनवू शकतो. बरोबर. तर संकोच एक तर ते घरात किंवा 4 आपल्या ठराविक लोकांमध्ये ओपन होतात, पण जेव्हा असं व्यासपीठ आलं की हे मला नको, मी नाही, हा जो संकोच आहे ना, हा तो त्या कलेला मारक ठरतो, त्याच्या पुढच्या भवितव्याला मारक ठरतो असं मला वाटतं. बरोबर. आणि ज्या आपण जर व्यावसायिक हे मिळवायचं असेल यश, तर संकोचाला घरातच गुंडाळून ठेवावं लागेल, नाही का? तर ह्या सगळ्या वर्कशॉपचा वगैरे मग बरं, इथे मग अशा काही स्पर्धा वगैरे होत नाहीत का? म्हणजे मग एकपात्री असतील, एकांकिका असतील, पूर्वी व्हायच्या माझ्या लहानपणी, मला आठवतंय. आता तसं काही कानावर पडताना दिसत नाही, किंवा असं कोणी चळवळ चालवलेली थोडंसं कमी आहे. अच्छा. आणि जर होत असतील तर त्याला प्रतिसाद मिळतो, चांगला प्रतिसाद भेटतो. त्याला तर कलाकारांचा मिळतो, प्रेक्षकांचा, कारण ते उघडपणे करता येत नाही, त्या बंदिस्त जागेत असतात त्यामुळे. पण पण त्याच्यातून आपल्याला शोधता येतात ना, हिरे शोधता येतात. बरोबर. असं म्हणजे त्या, आणि तसे व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. मग तुमचं शिवार फिल्म्स त्यासाठी काय करते? शिवार फिल्म्सच्या माध्यमातून आम्ही कलाकार घडवतो.
वर्कशॉप पण घेतलेत, हम्म. पण थोडं सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे नाही नाही ते थोडे ठीक दिवस आहे. थांबलोय हा, आम्ही. हा, हा. पण आम्ही जो तुमचा येईल- मानस मी विचारला की हा. बाबा भविष्यात तुम्हाला काय काय शिवार फिल्मच्या माध्यमाने काय काय करायचं आहे. शिवार फिल्मच्या माध्यमातून आम्हाला नाटक करायचं आहे, नाटकं तुमची चित्रपट चाललीच आहे. बर. हा. चित्रपट. माझं ध्येय आहे की शिवार फिल्म्सच्या माध्यमातून गडिंग्लज मध्ये एक चांगला चित्रपट यावा बर. लवकरात लवकर. हा. आणि त्याचं म्हणजे दिग्दर्शन मोठ्या माझ्याकडे पडद्यावर असावं. यायचं आहे. हा, मोठ्या आणि त्याचं पडद्यावर दिग्दर्शन हम्म. मला भेटलं हम्म. तर मला स्वतःला भाग्यवान समजेल. निश्चित निश्चित निश्चित. हा. अच्छा, भाषेवर किती काम करणं आवश्यक वाटते तुम्हाला? कारण बघा आपण आता एका भागात राहतो तर आपल्या भागातली एक भाषा आहे, पण आमचा चित्रपट बनला पाहिजे तर तो महाराष्ट्रभर पोचला पाहिजे, तर एक प्रमाण भाषा थोडीशी असायला हवी ना. आता हे कलाकारांनी भाषेवर किती मेहनत करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? हा, आता याच्यात दोन गोष्टी आहेत. हम्म. पहिली गोष्ट ते न आणि न हा ते आहे, ते आणि असू द्या. ट ठ हम्म. हा अभ्यास करणं गरजेचं आहेच. हम्म. तो प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाचा भाग झाला, त्यासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक आहे. मग ते पण हे- आवाजाचे व्यायाम असतील, हा. जिभेचे व्यायाम असतील हम्म. तुमचे. पण ह्या सगळ्या गोष्टी नागराजन जुळ्यानं खोडून काढली. हा बरोबर आहे. कारण काही गरज नाही. हम्म. तुम्हाला तुमची भाषा येणं, भाषा म्हणजे काय आहे? नाही त्या अर्थाने मी भाषा नाही बोललो सॉरी. सर. हा, मी आता बघा, मी गडिंग्लज किंवा आमचा गडिंग्लज आजरा चंदगड हा भाग आहे, बाजूला कर्नाटक आहे, हा, तर हा. आपल्या भाषेत तो एक लहेजा येतो. हम्म. काय कुठे गेलतास रे, काय कधी आलास, म्हणजे हा जो एक लहेजा आहे हम्म. तो विदर्भातल्या माणसाला त्याला काय आवडणार आहे किंवा काय समजणार आहे असं पण आहे ना. बरोबर मग जर मला चित्रपट मोठा बनवायचा आहे बरोबर मोठ्या पडद्यावरचा, हम्म. तर माझ्या कलाकारांनी एक प्रमाण भाषा आपल्याला शिकली पाहिजे. शिकली पाहिजे बरोबर की जी सर्वव्यापी आहे किंवा बरोबर. सर्व मान्य आहे. सर्वमान्य. बरोबर. याबद्दल मी तुमचं मत विचारतो. अच्छा अच्छा. बरोबर. ते तांत्रिक गोष्टी आहेत हा, त्या, मी पण न आणि बांधणं आणि नळण्याचं काही हा भाग नाही, वेगळा, नाही, आणि खूप- ती गरज नाही. सयाजी शिंदे पण म्हणतात हा. तुमचा मेसेज संदेश पोचतोय ना, हा. मग कुठली ती नळणं आणि बांधणं त्याचा काही संबंध नाही. सयाजी शिंदे पण एका पॉडकास्ट मध्ये बोललेले द सायलेन्स एक चित्रपट आहे हम्म. इंग्लिश मध्ये. हा. तुम्ही बघा, हम्म. तुम्हाला युट्यूबला भेटेल. हा. 2 तासाचा चित्रपट आहे. हम्म. भाषा नव्हे, हम्म. आवाजच नाही. आवाजच नाही. तो कशाला, पुष्पक नावाचा चित्रपट कमल हसनचा येऊन गेला. हा, हा, तो ही पूर्ण 2 तासाचा पिक्चर, एकही डायलॉग नाही. नाही. पहिला प्रयोग त्यांनी केला होता हा, हा. कमल हसन. बरोबर हा, मी बघितलंय तो, कारण मला इथे चित्रपटांचा शौक असल्यामुळे. बरोबर बरोबर. हा. तर खरं आहे ते, तुम्हाला भाषेची ते गरज. पण आहे. साऊथचा चित्रपट बघा, साऊथचे ते चित्रपट. तुरतू तुरतू काय बोलतात, पण तुम्हाला समजतंय ना, समजतंय. चित्रपट समजतोय, कहाणी समजते, खलनायक कोण, हिरो कोण, हा. सगळं समजतंय बरोबर. थोडक्यात. हम्म. भाषा हा अडसर नाही आहे. अडचण नाही. पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा एक थोडंसं प्रशिक्षणाची सर्वमान्य गरज, असायला नाही, समज ही असणे गरजेचं आहे. गरज आहे. कलाकाराला शिकणं आणि हम्म. शिकत राहणं शिकत राहणं हे खूपच गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण ग्रामीण भागात राहतो, तुम्ही शहरी भागात राहून आलात, बरोबर. घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारी शहर आहे, बरोबर की नाही? बरोबर. इथल्या कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा रे, तुम्हाला जर पुढे यशाच्या मार्गावर धावायचं असेल तर तुम्हाला स्वतःतल्या ह्या गोष्टींवर काम करावं लागेल. जर मग ती भाषा असो, शिस्त असो, किंवा हे असो. काही जण म्हणत असते हे मिलिटरीवाले आहेत, यांना काय शिस्तीचं, त्यांना चालतंय, आम्हाला बाबा बाकीची लई कामं असतात, ते गवात कापून आणायचं, हे करून आणायचं, मसराना घालायचं, बरोबर. असं बोलत असतील. हम्म. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या एकच सल्ला आहे माझा, हम्म. कन्सल्टन्सी. हम्म. म्हणजे तुम्ही जे ध्येय ठेवलाय ना, सातत्य त्यात पाहिजे. सातत्यपणा. हम्म. अडचणी ह्या येणारच. हम्म. आता मूल जन्माला आल्यापासून ते हो, हो. आपण अडचणी ह्या येणारच, पण सातत्य हम्म. सातत्य सातत्य आणि सातत्य बस. एवढंच मला सांगणं आहे कलाकारांसाठी. बरोबर. आणि 100% जर हे सातत्य 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 झालं हम्म. तर तुम्ही 100% एकदा एक दिवस. यश गाठणार. अगदी बरोबर. आता आपण समारोपाकडे येऊया. जाण्यापूर्वी अजून तुम्हाला काही सल्ला वगैरे किंवा काही सांगायचं, तुमचं अजून मनोगतात काही शिल्लक राहिलं असेल तर आपण व्यक्त व्हायला हरकत नाही, आणि मग आपण समारोप करूया. नाही, माझ्या सगळ्या गोष्टी जवळपास 100% तुम्ही काढून घेतलेल्याच आहेत. असं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. काही राहिलं असेल तर बघू आपण परत पुन्हा एकदा नव्याने. हा, जरा यशाच्या दुसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर पुन्हा हे करू. पण
हेच सांगणं आहे की तुम्ही ज्या उद्देशानं आता उतरला आहात त्याच्यामध्ये सुद्धा सातत्य पाहिजे. अगदी बरोबर बरोबर. हे थांबलं तर लोक चौथी रील विसरतात, होय होय, याचा अर्थ तुम्ही चौथ्या दिवशी विसरून जाताय. अगदी बरोबर. त्यामुळे ते सातत्य कंटिन्यू पाहिजेतच आपल्याला. आणि सातत्य पाहिजेत आणि नवीन टेक्नॉलॉजी. आता आपण तंत्रज्ञानाचा वापर करता आला. मी म्हणतो की मी कलाकार छान आहे, हो. पण ऍडव्हान्स भरपूर आलेला हो असतो. हो, ते ऍडव्हान्स गोष्टी शिकणं पण गरजेचं आहे. त्यासाठी सतत प्रशिक्षण पाहिजे. सतत नवीन नवीन नवीन. नवीन आणि काही मी जे गोष्टी- काही शिकलोय बरोबर, ते पुन्हा पुन्हा पण शिकणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा पण शिकणं गरजेचं आहे. माणूस वेगळा शिकवेल, हा, पण तीच गोष्ट म्हणजे हलवून खुंटा बळकट करणं हा. म्हणतात, तो प्रकार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही गोष्टी सोडून पण दिल्या पाहिजेत. अर्थातच बरोबर आहे. ज्या जुन्या गोष्टी झाल्यात त्यात नाही चालत आता, नाही चालत. त्या सोडून काळाच्या ओघात काळाच्या योग्य ते बदल स्वीकारावे. बदल स्वीकारावा. बरोबर. मग स्वतःमध्ये ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात राहून कसं बरोबर. चालेल. बरोबर आहे ना. स्वतःमध्ये पण बदल पाहिजेत, नवीन गोष्टी. स्पर्धात्मक प्रवृत्ती बनवावी लागेल. बरोबर, स्पर्धेत टिकायचं असेल तर अव्वल दर्जाचं बनावं लागेल. बनावं. म्हणजे आपल्याला निखार काढणं गरजेचं आहे. हो. कोणीतरी माझे 4 मित्र मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि मी स्वतःला जर नाही. त्याच ह्याच्यात मानत असेल नाही. तर आपल्याला आपल्यापेक्षा उत्कृष्ट माणसाशी कम्पेअर करून बरोबर ते निकष लावलं तर मग आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं. बरोबर. तर हे होते अतुल सावेकर सर, ज्यांच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासातलं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यात किती यशस्वी झालो आहे आम्हाला माहीत नाही, ते तुमच्या योग्य त्या कॉमेंट्सवरूनच आम्हाला कळेल. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजेत. अशी अनेक लोक आहेत ज्यांनी कलेला वाहून घेतलं आहे आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने संघर्ष करत आहेत. त्यांचं शिवार फिल्म्स नावाचं चॅनल आहे, तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता आणि त्यांचे वेगवेगळे एपिसोड्स पाहू शकता आणि तुम्हाला त्यांच्या मेहनतीची पण कल्पना येईल. अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांना तुमच्यासमोर आणून त्यांचं मनोगत उलगडवून त्यांच्या जीवन प्रवासाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा आमचा हा सतत प्रयत्न आहे. कितपत यशस्वी होतो हे तुमच्या प्रेमावर अवलंबून आहे. तुमचं प्रेम आम्हाला लाभावं ही अपेक्षा आहे आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी एक चांगला पर्याय असा आहे की या चॅनेलला लाईक करा, चांगले कॉमेंट्स द्या, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण ते शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अशा चांगल्या मुलाखती पोहोचाव्यात. तर वेळेच्या अभावामुळे कधीतरी थांबणं आवश्यकच असतं. गप्पा संपूर्ण आहे असं वाटत होत्या, पण थांबणं आवश्यक आहे, कारण पुन्हा भेटायचं असेल तर आत्ता थांबायचं आहे. तर लवकरच परत भेटूया. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब.